शहादा इथून आमच्या पावरा समाजाच्या भगिनीचा खून झाला होता। त्यानंतर जवाहरला जातेवेळी आमच्या मुली DBTचे पैसे न मिळाल्यामुळे कार्यालयामध्ये थांबून होते। प्रकल्प कार्यालय धुळे येथे भेट दिली असते। आमच्या मुली, माझ्या मुली आदिवासी विभागाचा जो केंद्रबिंदू आहे, आदिवासी विभाग यानंतर असा निश्चय केलेला आहे, वसतिगृहात, आश्रमशाळेत व शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलं मुली हा आदिवासी विभागाचा केंद्रबिंदू आहे। त्यांना DBT न मिळाल्यामुळे उपोषण करण्याची जे संधी त्यांनी घेतली होती, त्यांना मी आश्वासित केलं। आज सायंकाळपर्यंत निश्चितच 80% मुलींच्या अकाउंटमध्ये पैसे जाणार, काही राहिलेले पैसे उद्यापर्यंत जाणार आहे। त्यामुळे मी जबाबदारी सांगतो, या राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाप्रती खूप चांगले धोरणात्मक निर्णय झालेले असल्यामुळे यानंतर वसतिगृहात राहणारे, वसतिगृहात न राहणारे, आश्रमशाळातील सर्व विद्यार्थ्यांना नियमितपणे DBT मिळेल अशा प्रकारचा मी संकल्प केला, ते निश्चित पूर्ण करेल अशा प्रकारचा आश्वासन देतो।